ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्त मंदाराय नमः. भक्तांसाठी कल्पतरू असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंतांकडे पसायदान मागताना म्हटले आहे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. म्हणजे दुरितांचे तिमिर हरपावे, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा आणि जे प्राणीजात जी जी मंगल इच्छा करतील ती ती पूर्ण व्हावी. ज्ञानेश्वरांची ही इच्छा भगवंतांनी स्वीकारली व ते भूतलावर अवतरले. ते श्री साईंच्या रूपात विश्वातील सर्व प्राणीमात्रांच्या मंगल कामनांची पूर्ती करण्यासाठी. स्वामी म्हणतात, योग म्हणजे इष्ट असलेले प्राप्त करणे आणि क्षेम म्हणजे अशा रीतीने जे प्राप्त झाले आहे त्याची जोपासना करणे. ही जोपासना करण्यासाठी जी शिस्त तुम्हाला अंमलात आणावी लागेल ती आहे अनन्य चिंत, म्हणजे ईश्वरावर खास चित्त ठेवून केलेले ध्यान. ही शिस्त तुमचे मन स्वच्छ करेल व तुम्हाला भक्त बनवेल. स्वामींनी असेही म्हटले आहे, भक्तांची ओळख म्हणजे तो ईश्वराविषयी बोलतो, तो ईश्वराविषयी गातो, तो केवळ ईश्वरालाच पाहतो, ईश्वराच्या सान्निध्यात वेळ घालवतो. अशा भक्तांचा योगक्षेम चालवण्यासाठी, त्यांच्या मंगल इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बाबांनी अवतार धारण केला आहे आणि म्हणूनच ते भक्तांसाठी कल्पतरू समान आहे. स्वामी जेव्हा शाळेत जाऊ लागले तेव्हा आपल्या शाळा सोबत्यांसाठी ते पेपरमिंटच्या गोळ्या, पेन्सिली इत्यादी वस्तू दप्तरात हात घालून देत असत. त्यानंतर डोंगरांवरील चिंचेच्या झाडावरून अनेक इच्छित गोष्टी त्यांनी भक्तांसाठी काढून दिल्या. त्यामुळे या वृक्षाला कल्पतरू हे नाव प्राप्त झाले असले तरी हे झाड म्हणजे केवळ निमित्त होते. खरे कल्पतरू तर भगवान बाबाच आहेत, जे आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. ईश्वरांना जेव्हा साईंच्या शिर्डी अवतारातील अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या तेव्हा त्यांना असे समजले की शिर्डी अवतारात साईनाथ शिर्डी व आजूबाजूची 2-4 गावे वगळता कुठेही गेले नाही. म्हणून त्यांनी स्वामींना विचारले, स्वामी, तुम्ही शिर्डी साईंचा अवतार आहात आणि शिर्डी बाबा तर शिर्डी सोडून कुठेही गेले नव्हते, मग तुम्ही का सर्व ठिकाणी जात असता? हा प्रश्न विचारण्याचा उद्देश म्हणजे त्यांचा होत असलेला स्वामींचा वियोग हाच होता. हे ऐकताच स्वामी हसतच म्हणाले, मी इतरत्र न जाता केवळ पुट्टपर्तीमध्येच कसा काय राहू शकतो? ज्या ज्या स्थळी जे जे भक्त मला ज्या ज्या नावाने पुकारतील त्या त्या स्थळी जाऊन त्या भक्तांना भेटून त्यांच्यावर कृपा करणे हे मला करावेच लागते. त्यासाठीच तर मी अवतार घेतला आहे. आणि स्वामींच्या या वचनाचा अनुभव अगणित भक्तांना आला आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना शुद्ध अंतःकरणाने हाक मारले आहे तिथे धाव घेऊन भक्तांना तारले आहे. त्यांच्या सर्व मंगल इच्छा मग त्या ऐहिक असोत अथवा आध्यात्मिक असोत पूर्ण केल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे स्वामी हे खरोखरच चला कल्पतरूंचे आरव म्हणजेच चालणाऱ्या कल्पतरूंचे उद्यान आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.